नमस्कार, शुभ प्रभात मित्रांनो. प्रकाश बोर्टे ब्लॉग ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, मी पुण्यामध्ये आलो आहे आणि तुम्हाला आज सफर घडवणार आहे दख्खन दरबार या हॉटेलची. जे हॉटेल आहे प्रभाकर नायनाक यांचं. मी त्यांना तात्या म्हणतो आणि मी मावशीच्या इथे थांबलेलो आहे आणि आपण आता जाणार आहोत दख्खन दरबार या हॉटेलवरती. आणि तुम्हाला मी हे हॉटेलसुद्धा दाखवणार आहे. तिथे काय काय मिळतं, काय फॅसिलिटी आहे, त्या हॉटेलबद्दल तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. आणि हे हॉटेल आहे सदाशिव पेठेमध्ये. तर माझ्याबरोबर प्रथमेश आहे आणि मी आहे. आम्ही बाईकने इथून जाणार आहोत. आम्ही आता आहोत चव्हाणनगर धनकवडीमध्ये आणि इथून आम्ही जाणार आहोत तिकडे. तर हा जातानाचा प्रवास आणि त्या हॉटेलच्या बद्दलची काय माहिती आहे ती तुम्हाला मी सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तुम्ही कुठे जाऊ नका, ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. चला. स्टँड बघ. तर फायनली मित्रांनो, आम्ही चाललेलो आहोत आता दख्खन दरबार या हॉटेलवरती. माझ्याबरोबर प्रथमेश आहे, गाडी चालवतो. आणि आत्ता मावशीच्या इथून आम्ही घरून बाहेर पडलो आहे आणि बाईकवरती आम्ही आता चाललो आहे. तर तुम्हाला हा जर्नीचा प्रवाससुद्धा मी दाखवणार आहे. तर आता इथून आम्ही सदाशिव पेठेत जाणार ना आपण. हां, तर आम्ही आता चाललो आहे सदाशिव पेठेमध्ये. पहिलं इकडे मी राहिलेलो आहे खूप वर्ष. आणि आता पेट्रोल पंपावरती जाणार आम्ही सातारा रोडला खाली. आणि तिथून मग आम्ही सातारा रोडनी सरळ जाणार सदाशिव पेठेमध्ये. ब्रेकचा आवाज किती येतो. इथून थोडं पुढं गेलो की बघा उजव्या बाजूला आहे ना विठ्ठल रुक्माई मंदिर आहे. हे इथे ना विठ्ठल रुक्माई मंदिर आहे आतमध्ये, पण ते त्याचा गेट बंद आहे. तर आम्ही आता आलो इकडे बालाजीनगरला. इथून आता जाणार आहेत पंपामध्ये. मामाची इथं टपरी होती, बंद झाली काय ती शिडीची. ती बंद झाली बघा. इथे आता समोर सातारा रोड आहे. इकडे बघा रिक्षा थांबल्या तिकडे. हे बालाजीनगरचा सिग्नल आहे खाली. फायनली मित्रांनो, मी आता येऊन पोचलेलो आहे दख्खन दरबार या हॉटेलमध्ये. तुम्ही बघू शकता, हे बघा दख्खन दरबार हे हॉटेल आहे. दख्खन दरबार चव मराठमोळी, व्हेज नॉनव्हेज. आणि हे आमच्या प्रभाकर तात्यांचं हॉटेल आहे हे. आणि या हॉटेलला मी भेट देण्यासाठी आलो. तुम्ही बघू शकता हे हॉटेल. आणि इथला मेनू कार्ड बाहेरच मेनू लावलेला आहे, तुम्हाला दाखवतो. बघा दख्खन दरबार आणि इथे काय काय आहे बघा. पालक पनीर, काजू मसाला, बटर पनीर, चना मसाला, बैंगन मसाला, अक्का मसूर, दाल तडका, दम आलू, व्हेज पुलाव वगैरे. आणि हे बघा इकडे पण सर्व आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, पनीर पुलाव, जिरा राईस, सोया बिर्याणी, खिचडी राईस, काजू पुलाव, व्हेज बिर्याणी, पनीर बिर्याणी, सगळं काही आहे इकडे बघा. वरती मी बॅनर दाखवतो तुम्हाला.
आणि आतमध्ये हॉटेल पण कसं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। बघा इकडे सकाळची वेळ आहे इकडे आणि सर्व सेटअपची तयारी चालू आहे। प्रथमेश आमचा आलेला आहे इथे हॉटेलमध्ये आणि खूप छान असं हॉटेल सजवलेलं आहे। वरती लाइटिंग बघा तुम्ही, लाइटिंगसुद्धा मला खूप आवडलेली आहे वरची। बघा हे रात्रीचं तुम्हाला खूप छान बघायला एकदम वाटेल असं आहे। आणि बघा मध्ये खूप छान अशी लाइटिंग केलेली आहे आणि इकडे चेअर वगैरे बघा तुम्ही, हे इथे काउंटर आहे। आणि मी आत्ता हॉटेलमध्ये आतमध्ये आलेलो आहे। तुम्ही बघू शकता इथे बघा, इकडे सर्व टेबल खुर्च्या वगैरे मांडलेल्या आहेत आणि बघा इकडे आतमध्ये बघाल तर आतमध्ये किचन आहे आणि बघा इकडे आतमध्ये जेवण वगैरे इथे बनवलं जातं। रोजच्या रोज फ्रेश असं जेवण बनवलं जातं इथे। टीव्ही वगैरे आहे वरती आणि हे आहे आपलं दख्खन दरबार हॉटेल। ही आहे नवी पेठ, नवी सदाशिव पेठ आहे आणि तुम्हाला नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल। प्रथमेश आमचा आता आला आहे, तो पूजा वगैरे करणार आहे आता आणि नंतर गल्ल्यावरती बसणार आहे। आपल्या समोर आता बसलेत या दख्खन दरबार हॉटेलचे मालक श्री प्रभाकर नायनार आणि त्यांनी हे हॉटेल उभं केलेलं आहे। हे मूळचे आहेत कोकणातले। ह्या हॉटेलची ज्यात आपल्या काय फॅसिलिटी आहे ते पूर्ण तेच आपल्याला या हॉटेलबद्दल माहिती सांगणार आहेत आणि ते मूळचे कोकणातलेच आहेत आणि इथे जे जेवण मिळतं ते पूर्ण कोकणी पद्धतीचं आहे। आणि मी तुम्ही याच्या आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल म्हणजे इथलं या हॉटेल त्यांनी कसं डेव्हलप केलं आहे ते। आणि आता संध्याकाळचा खूप क्राऊड असतो, कारण मी आता आलो आहे सकाळचा, तर ते आपल्याला थोडक्यात त्या हॉटेलबद्दल ते आपल्याला माहिती सांगतील। काय सांगाल तुम्ही या हॉटेलबद्दल? हॉटेल आता चालू करून 4 महिने झाले, पण 4 महिन्यामध्ये आम्हाला रिस्पॉन्स खूप चांगल्या प्रकारे इथे मिळतं आहे आणि येणारे सर्व स्टुडंट वर्ग आहे त्याच्यामध्ये सगळे विद्यार्थी वर्ग इकडे येतात, पूर्ण विद्यार्थी वर्ग इकडे येतात। आणि आमच्याकडे अशी मेस सिस्टम वगैरे काही नाही, टोटल इंडियन, चायनीज, पंजाबी सगळ्या प्रकारचं राईस प्लेट थाली सिस्टम चालू आहे। व्हेज नॉनव्हेज आम्ही ओपन केलं आहे, त्याबरोबर आता म्हणजे आम्ही जे जेवण देतो ते लोकांना खूप चांगल्या प्रकारे आवडतं। हां, बघितलं मी त्यात मगाशी काही जण बोलत होते, कारण आपल्या जेवणाला चव चांगली आहे आणि बरेचसे विद्यार्थी बाहेरनं जे शिकायला पुण्यामध्ये आले ते बरेचशी मुलं इकडे येतात जेवायला। चांगल्या प्रकारे आम्ही जास्तीत जास्त चांगलं कसं देता येईल त्याच्यावर आमचं खूप घरगुती पद्धतीचं सगळं जेवण असतं, घरगुती स्टाईलमध्ये सर्व घरगुती पद्धतीने सर्व घरच्या माणसाचं आम्ही काम करतो आहे आणि सर्व काम करून सर्व देण्याचा प्रयत्न करतो आहे। आमच्याकडे लच्छा पराठा, ज्वारी भाकरी, बाजरी भाकरी, चपाती, त्याचबरोबर चिकन थाली, मटन थाली, अंडा थाली, व्हेज थाली अशा सर्व प्रकारच्या थाल्या सिस्टमला आम्ही देतो आहे। त्याचबरोबर आम्ही पंजाबी डिशेस खूप चांगल्या प्रकारे इथे जातात आणि हे सर्व आता चालू करून आम्ही फॅमिली कुटुंबातूनच चालू केलं आहे। तुम्ही धनकवडीवरनं इकडे सदाशिव पेठे सकाळी एवढ्या लवकर येता, परत आणखी रात्री 11 वाजेपर्यंत एवढं खूप क्राऊड असतं इथे जेवणासाठी। कारण मी सुद्धा आता धनकवडीवरून घरून आलो, बघितलं, म्हटलं एवढ्या लांबून इकडे यायचा, परत इथे येऊन तुम्ही स्वतः जेवण बनवता हे बघितलं मी। मित्रांनो तुम्हाला सांगायची एक गोष्ट म्हणजे हे स्वतः या हॉटेलचे मालक आहेत, पण ते स्वतः सकाळी येऊन इथे पूर्ण ते नवरा बायको दोघेही पूर्ण ते स्वतः जेवण बनवतात, त्यांच्या हाताला एवढी चव आहे। आणि तुम्ही बघू शकता म्हणलं आता 12 वाजलेले आहेत आणि हॉटेलची आता सुरुवात झालेली आहे जेवणाची, त्यांचं जेवण वगैरे सगळं बनवून झालेलं आहे। आणि मित्रांनो मला सांगायचं तर ते आजूबाजूला आता इकडे सगळे कॉलेज हॉस्टेल वगैरे आहेत आणि जास्त करून कॉलेजची मुलं वगैरे त्यांना इकडे जेवण खूप आवडतं
आणि ती लोक जेवणासाठी खास करून ते इथेच येतात. तर तुम्ही कधी इकडे आलात तर या दक्कन दरबार या हॉटेलला नक्की भेट द्या. आणि आपल्या इथं समोर आता हे बसलेले आहेत काही क्लायंट, आपण त्यांनाच विचारूया. सर तुम्ही डेली तुम्ही येता इथे जेवणासाठी येता, तर तुम्हाला इथल्या जेवणाबद्दल तुम्ही काय सांगाल? कशी चव आहे? एकदम चांगली चव आहे. सगळं घरगुती क्वालिटी वगैरे चांगली आहे. ते असं नेहमी वाटतं, असं काही नाही, चांगलं. मी रेग्युलर येतं असे तुम्ही संध्याकाळचे म्हणजे ते सकाळ संध्याकाळ तुम्हाला इथलं जेवण खूप आवडतं? खूप आवडतं. तर बघा आपण यांना विचारलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की इथे त्यांना जेवणाची, तर आपण आता त्यांना विचारलं बघा की इथे जे क्लायंट इथे जेवायला कस्टमर वगैरे येतात, हॉस्टेल कॉलेजची मुलं असतील काही असतील, तर इथल्या जेवणाची क्वालिटी खूप छान असते, इथल्या जेवणाला चव असते. आणि ही लोकं आता बघा ही सगळे आजूबाजूचे म्हणजे हॉस्टेलचे वगैरे कॉलेजचे विद्यार्थी वगैरे शिकायला वगैरे येतात इथे, काय ऑफिसची मंडळी असतात, तर ते सुद्धा ह्या दक्कन दरबार हॉटेलमध्ये जेवायला येतात. तर मित्रांनो फायनली आपल्या या दक्कन दरबार हॉटेलची शूट झालेलं आहे आणि आता मी निघालो आहे माझ्या जर्नीसाठी. मला निघायचं आहे मुंबईमध्ये. नंतर मी निघतो, तर जाताना तात्यांना भेटून येतो थोडा आणि त्यांना सांगतो. कुठले मेमध्ये? हा एक वेळ स्पेशल येईल ना त्यावेळेस मग पूर्ण डिजिटल. हां सांगतो. तर चला मी तात्यांना भेटून आता चाललो आहे, मला जायचं आहे एअरपोर्टला. आणि आपण ही जर्नी आता इथून अशीच पुढे चालू ठेवणार आहे. मी आता दक्कन दरबारमधून निघालो आहे, माझ्याबरोबर प्रथमेश आहे, मला तोच घेऊन आला होता घरून आणि आता जाताना सुद्धा मला तोच चालला आहे सोडायला. तर